श्रावण तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या न्यू ब्लॉगमध्ये. तर आज आहे श्रावणातलं दुसरा सोमवार आणि आम्ही आज चाललेलो आहोत आमच्या इकडच्या जवळच्या मंदिरामध्ये. ते चला मग तुम्हाला आमच्या ते जवळचे ते राहण्यात असले मंदिर दाखवतो. इकडे बैलन आणि इकडे चारायला सोडतात. तिकडे आहेत खाली, तिकडे आमचं मंदिर आहे. तिकडे गावी याला चवाट असं म्हणतात. हे बघा, हे मंदिर आहे ते, आणि आता आई तिथे पूजा करतोय मंदिरात. या मंदिराच्या आजूबाजूला मस्तपैकी अशी हिरवीगार अशी झाडं आहेत, हे बघा. आणि तिकडे एक बैल बांधलेला आहे, आणि हे आमचं मंदिर. इकडे आम्ही दर श्रावण सोमवारी याची मंदिराची पूजा करण्यासाठी येतो. आता आम्ही पूजा करून घरी चाललेलो आहोत. तर तुम्हाला आता मी जे गणपतीतून सोनतळ वापरतात ते तुम्हाला दाखवणार. सोनतळीची फुलं आणि जे आणि एक आमच्याकडनं सशाच्या कानासारखे फुलं असतात, एकदम पांढरे पांढरे, ती पण तुम्हाला दाखवणार. चला बघूया, वाटेत आता दिसतील. चला. कोकणात ना एकदम असं सुंदर असं आधी वातावरण असतं, हिरवंगार सगळं. बघा तुम्ही आता प्रत्यक्षात तर बघतच आहे व्हिडिओमध्ये.
तिकडे खाली बैल बांधलेले आहे आणि आता तुम्हाला मी सोनतळ दाखवणार आहे. हे बघा, ही सोनतळीची फुलं आहेत. ती गणपतीला पूजताना वापरतात. आणि आता पुढे आणि इकडे सगळी कडेने ना सोनतळीची फुलं आहेत. आणि आता तुम्हाला मी ती पांढरी सश्याचे कानासारखी फुलं ती तुम्हाला लागणार. त्यांना आम्ही सश्याचे कानाची फुलं असं म्हणतो, सश्याची फुलं. तर ती आपण बघूया. आणि इकडे माझी गुरं बांधलेली आहेत आमची, इकडे आहेत बघा. त्यांना बदलायचं आहे, दुसरीकडे नवीन बांधायचं आता. आणि ती तुम्हाला फुलं दाखवतो. सध्या आज पाऊस पडला नाही त्यामुळे ती फुलं आज बावली आहे. एकदम पण आज पाऊस पडला त्यामुळे ती सगळी फुलं मावली. आणि समोराचं सालवाड गुरं त्यांना बदलचं आहे. हे बघा, एवढे सगळे सश्याच्या कानाचे एवढे पांढरे दिसतात ना तेवढे आता फुलली होती बघा. तर आजचा व्हिडिओ इथे संपतो. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका.